नमस्कार, मी प्रवीण वडमारे. आपण पाहतात ए टू झेड रिपोर्ट. ए टू झेडच्या या लाईव्हमध्ये आपलं स्वागत. आज पुन्हा एकदा कोरोनाचे नवीन अपडेट घेऊन आम्ही आपल्यासमोर आलेलो आहोत. आज आपण चर्चा करणार आहोत जिल्ह्याची, राज्याची, देशाची आणि इतरही काही घडामोडी पाहणार आहोत. पण तत्पूर्वी सर्वप्रथम जी महाराष्ट्रभर एक अफवा पसरवली जात आहे, ज्या अफवेविषयी सर्वत्र चर्चा आहे, संभ्रम आहे आणि पालकांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये जास्त प्रमाणात यात संभ्रम आहे, त्या बातमीचं आपण सर्वात अगोदर ती बातमी घेत आहोत की शाळा संदर्भात शासनानं अजून कसल्याही प्रकारचा निर्णय घेतलेला नाहीये. परंतु काही सोशल मीडियावरती अशा प्रकारे बातमी पसरवली जात आहे की डिसेंबरपर्यंत शाळा बंद असणार आहेत, कारण पालकांनी मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांना शाळेमध्ये पाठवण्यास विरोध केल्यामुळे डिसेंबरपर्यंत शाळा बंद असतील, अशा प्रकारची अफवा महाराष्ट्रभर पसरवली जात आहे, किंवा ना देशभर पसरवली जात आहे. परंतु या बातमीमध्ये कसल्याही प्रकारचं तथ्य नाही. अजूनही कुठल्याही प्रकारचं शिक्षण विभागानं, म्हणजे केंद्रीय असो किंवा राज्यातलं शिक्षण विभाग असो, हे शाळा सुरू करण्यासंदर्भात विचाराधीन आहेत की शाळा आपल्याला कधी सुरू करता येतील या संदर्भात ते विचाराधीन आहेत, विचार करत आहेत. परंतु शाळा कधी सुरू होतील किंवा कुठपर्यंत बंद असतील याच्याबद्दलचा अजूनही कसल्याही प्रकारचा निर्णय झालेला नाही. अशा पद्धतीची माहिती शिक्षण विभागातर्फे व केंद्र सरकारच्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने ट्विट करून सांगितलेली आहे. आणि जे काही डिसेंबरपर्यंत शाळा बंद असणार आहेत ही पूर्णपणे अफवा आहे, तथ्यहीन बातमी आहे. या बातमीमध्ये कसल्याही प्रकारचं तथ्य नाही. तर आपण वळूया सर्वप्रथम आज बीड जिल्ह्याकडे. बीड जिल्ह्यामध्ये मागच्या 24 तासात 67 रुग्ण हे पॉझिटिव्ह आलेले आहेत आणि आतापर्यंत जे मागच्या 24 तासातले जे अहवाल आहेत ते प्राप्त अहवाल झालेले 645. त्यापैकी 67 रुग्णांची भर ही बीड जिल्ह्यात नव्यानं झालेली आहे. तर 2 अहवाल हे अनिर्णित आहेत, तर 576 अहवाल हे निगेटिव्ह आलेले आहेत. तर एकूणच जर आपण पाहिलं तर असं लक्षात येतं की बीड जिल्ह्यात 67 रुग्णांची ही नव्यानं वाढ झालेली आहे. मागच्या काही दिवसापासून बीड जिल्ह्यामध्ये सतत 100+ रुग्ण आढळत होते, पण काल या प्रमाणामध्ये थोडीशी घट झालेली आहे आणि बीड जिल्ह्यामध्ये 67 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळलेले आहेत. यात सर्वाधिक अर्थातच बीड तालुक्यामध्ये 17, अंबेजोगाई 4, धारूर 5, केज 14, परळी 4, शिरूर 1, वडवणी 2, माजलगाव 9, आष्टी 2, गेवराई 8 आणि पाटोदा तालुक्यात 1 असे एकूण 67 कोरोनाबाधित रुग्ण हे नव्यानं बीड जिल्ह्यामध्ये आढळलेले आहेत. आणि या 67 रुग्णांसोबतच आता बीड जिल्ह्याची एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही 2320 वरती पोहोचलेली आहे. तर बरे होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण हे 930 झालेलं आहे. म्हणजे आतापर्यंत बीड जिल्ह्याच्या रुग्णालयातून डिस्चार्ज घेऊन कोरोनावरती यशस्वी मात करून 930 रुग्ण हे घरी गेलेले आहेत. तर बीड जिल्ह्यामध्ये कोरोनामुळे आतापर्यंत एकूण 53 जणांचा दुर्दैवी अंत झालेला आहे, मृत्यू झालेला आहे. तर सध्या बीड जिल्ह्यामध्ये ऍक्टिव्ह रुग्ण म्हणजेच बीड जिल्ह्यातल्या विविध रुग्णालयामध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ही 1337 वरती पोहोचलेली आहे. म्हणजे 1337 हे रुग्ण बीड जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. तर याचबरोबर महसूल विभागामधील अधिकाऱ्यांच्या, कर्मचाऱ्यांच्या बदल्या झालेल्या आहेत. बीड जिल्हा अधिकारी राहुल रेखावार यांच्या आदेशाने बीड जिल्ह्यातील महसूल प्रशासनामध्ये मोठे फेरबदल करण्यात आलेले आहे. जिल्ह्यातील 8 नायब तहसीलदार, 7 मंडळ अधिकारी, 21 अव्वल कारकून, 28 लिपिक, 8 शिपाई आणि 3 वाहन चालक असे एकूण 75 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय आणि विनंती बदल्या करण्याचे आदेश सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. या बदली झालेल्या सर्वांना 17 ऑगस्ट पूर्वी नियुक्तीच्या ठिकाणी रुजू होण्याचे आदेश देखील याबरोबर देण्यात आलेले आहेत. तर या बदल्यांनंतर बीड जिल्ह्यामध्ये जे 6 तालुक्यांमध्ये संचारबंदी किंवा लॉकडाऊनचे जे आदेश लागू करण्यात आलेले आहे, यामध्ये प्रामुख्यानं बीड, माजलगाव, अंबेजोगाई, केज, परळी, आष्टी या 6 शहरांमध्ये लॉकडाऊन जाहीर केलेला आहे आणि जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या आदेशानुसार लॉकडाऊन केलेलं आहे. पण आमचे प्रतिनिधी आणि आम्ही काल बीड शहरामध्ये सर्व व्यापाऱ्यांना कडकडीत बंद पाळलेला असताना देखील काही प्रमाणात नागरिकांची वर्दळ मात्र बीड शहराच्या मुख्य रस्त्यांवरती आणि इतर रस्त्यांवरती पाहायला मिळाली होती. यावरतूनच आता नागरिकांमध्ये आता ही
मागणी होत चाललेली आहे की ज्या पद्धतीने आपण कोरोनाची साखळी तोडण्याकरिता हा 10 दिवसाचा लॉकडाऊन केलेला आहे आणि या लॉकडाऊनमध्ये जर विनाकारण काही नागरिक उगीच आपलं सहजच फिरायला म्हणून बाहेर पडत असतील तर अशा नागरिकांवरती आणि वाहनधारकांवरती मोठी कडक कारवाई करण्यात यावी अशा पद्धतीची मागणी होत आहे. जर असे कुणी विनाकारण रस्त्यावरती शहरामध्ये रस्त्यांवरती फिरताना आढळले तर पोलिसांनी त्यांची या 10 दिवसाच्या कालावधीकरता वाहन जप्त करण्यात यावं अशा पद्धतीची मागणी आता नागरिकांमधून होत आहे, जेणेकरून कडकडीत बंद पाळून व्यवस्थित कॉन्टॅक्ट ट्रेसिंग होऊन ही कोरोनाची साखळी तोडण्यामध्ये मदत होईल. अशा पद्धतीनं ही कडक कारवाई करण्याची मागणी आता नागरिकांमधून जोर धरत आहे. तर ऊसतोड कामगाराच्या मुलाने देशातील पहिले ग्राफिक सॉफ्टवेअर बनवलेले आहे आणि ही गोष्ट नुसते जिल्ह्याच्याच अभिमानाची नाही तर ती राज्याच्या आणि देशाच्या सुद्धा अभिमानाची आहे. कारण देशातलं पहिलं ग्राफिक सॉफ्टवेअर या मुलानं बनवलेलं आहे. ऊसतोड कामगारांचा हा मुलगा आहे. त्याच्या कुटुंबात किंवा या तरुणाने ग्राफिक्स बनवण्याचे डुग्राफॅक्स नावाने हे ग्राफिक सॉफ्टवेअर त्यांनी विकसित केले असून ते 15 ऑगस्ट पासून देशवासियांच्या सेवेमध्ये रुजू केले जाणार आहे. दादासाहेब भगत असे या सॉफ्टवेअर विकसित करणाऱ्या तरुणांचे नाव आहे. तो आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण येथील रहिवासी असून दादासाहेब भगत यांचे कुटुंब हे शेतकरी आणि ऊसतोड कामगार आहे. घराची परिस्थिती बेताची असल्या कारणानं महाविद्यालयीन शिक्षण सुरू असताना पुणे येथे ऑफिस बॉय म्हणून काम केले. या काळात तो ॲनिमेशन शिकत होता आणि कॉलेज संपल्यानंतर त्याला एक ॲनिमेशन कंपनीत नोकरी मिळाली. येथून दादासाहेबांच्या आयुष्याला खरं वळण लागलेलं आहे आणि त्याने काम करता करता स्वतःची कंपनी सुरू केली. जगभरातील 5,945 ग्राहकांना सेवाही पुरवली. नोकरीचा आणि स्वतःच्या कंपनीचा अनुभव मिळाल्यानंतर त्याने स्वतःचा एक सॉफ्टवेअर विकसित करण्याचं ठरवलं आणि दादासाहेब भगत यांनी सॉफ्टवेअर विकसित करण्यासाठी धडपड्या तरुण मित्रांना एकत्र केलं. 3 वर्षाच्या प्रयत्नांनी या सगळ्यांनी मिळून हे सॉफ्टवेअर तयार केले आहे. हे सॉफ्टवेअर बनवण्यासाठी आलेला खर्च हा या तरुणांनी आतापर्यंत केलेल्या कामातूनच उभा केलेला आहे. या कामामुळे 20 ते 25 जणांना रोजगार मिळाला आहे आणि येत्या काळात आपण 1000 तरुणांना रोजगार देऊ असा विश्वास दादासाहेब भगत या तरुणांनी व्यक्त केलेला आहे. कोरोनामुळे बंद पडलेल्या उद्योग धंद्यांना मार्केटिंग आणि ब्रँडिंगसाठी मदत करत असल्याचे त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे या तरुणानं बीड जिल्ह्यात देश पातळीवरती बीड जिल्ह्याचं नाव झळकवलेलं आहे आणि हा तरुण आता भविष्यात 1000 तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा विश्वास देखील त्यानं व्यक्त केलेला आहे. तर याच दरम्यान आपण असं पाहिलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्णांची वाढ होत आहे. आपण आता वळलेलो आहोत महाराष्ट्राच्या कोरोना अपडेटकडे. महाराष्ट्रामध्ये मागच्या 24 तासामध्ये 11,883 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले तर 413 जणांचा कोरोनामुळे बळी देखील गेलेला आहे. कोरोना संसर्गाच्या विळख्यात वाढत चाललेला हा महाराष्ट्र आणि त्यासोबतच देश हे फार मोठे चिंतेचा विषय होत चाललेला आहे. कारण मागच्या 24 तासामध्ये 11,813 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद ही महाराष्ट्रात झाली आहे तर 413 जणांचा मृत्यूची देखील नोंद ही महाराष्ट्रात झालेली आहे आणि त्यामुळे आतापर्यंतचा सर्वाधिकचा मृत्यूचा आकडा हा महाराष्ट्रात आतापर्यंत नोंद झालेली आहे आणि ही माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. आता महाराष्ट्रात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही 5,60,126 एवढी झाली असून एकूण कोरोनाबाधित मृतांचा आकडा आतापर्यंत जे मृत्यू पावले त्या एकूण मृतांचा आकडा हा महाराष्ट्रात 19,063 वरती पोहोचलेला आहे. आणि असं जरी असलं तरी महाराष्ट्रात समाधानकारक गोष्ट अशी आहे की 3,90,958 रुग्ण हे बरे होऊन कोरोनावरती मात करून रुग्णालयातून डिस्चार्ज घेऊन ते आपापल्या घरी गेलेले आहेत आणि महाराष्ट्राच्या दृष्टीनं ही अतिशय सकारात्मक गोष्ट आहे. कारण महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट हा आता 70% पोहोचलेला आहे आणि मागच्या 24 तासात 9,115 कोरोनाबाधित रुग्ण हे बरे होऊन आपापल्या घरी गेलेले आहेत. त्यामुळे बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ही महाराष्ट्रात आतापर्यंत 3,90,958 वरती पोहोचलेली आहे आणि दवाखान्यातून हे रुग्ण आपापल्या घरी पाठवण्यात आलेले आहेत. तर एकूण 1,49,898 जणांवरती आता महाराष्ट्रात उपचार सुरू आहेत. म्हणजे महाराष्ट्रात एकूण
जे ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या आहे ती ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ही 1,49,798 एवढी आहे. तर 11,813 हे नवीन रुग्ण महाराष्ट्रात सापडलेले आहेत. तर हिंगोलीत देखील मागच्या 24 तासामध्ये 61 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका 51 वर्षीय कोरोना बाधित पुरुषाचा मृत्यू देखील झालेला आहे अशी माहिती त्या जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्रीनिवास यांनी दिलेली आहे. जिल्ह्यामध्ये नवीन एकूण 61 कोरोनाबाधित रुग्ण आढळलेले आहेत. तर 12 रुग्ण हे बरे झाल्यामुळे त्यांना सुट्टी देखील देण्यात आलेली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही हिंगोलीतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही 1037 एवढी आहे. यापैकी 686 जणांनी कोरोनावरती मात करून ते आपापल्या घरी गेलेले आहेत. तर आतापर्यंत हिंगोलीमध्ये कोरोनामुळे 11 जणांच्या मृत्यूची नोंद झालेली आहे. तर रायगडमध्ये देखील 29 जणांचा मृत्यू हा मागच्या 24 तासात झालेला आहे. रायगड जिल्ह्यात 440 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळलेले आहेत. पैकी मागच्या 24 तासात 29 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. तर 500 जण कोरोनामुक्त देखील झालेले आहेत. तर 29 कोरोनामुक्त झालेले आहेत आणि 29 जणांचा मृत्यू झालेला आहे. नवीन सापडलेल्या कोरोनाबाधित रुग्णांमध्ये पनवेल मनपा 157 जे 440 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळलेले आहेत. यापैकी 157 पनवेल ग्रामीण, 54 उरण, 36 खालापूर, 19 कर्जत, 10 पेण, 50 अलिबाग, 30 मुरुड, 10 लोहा, 25 सुधागड, 5 म्हाळसा, तर 1 श्रीवर्धन, 8 महाड, 33 पोलादपूर, 2 पोलादपूर अशा रुग्णांचा समावेश हा आहे. तर आज आहे तर एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही आणखीनही आपल्याला या ठिकाणी मिळालेली नाही, पण मिळताच आम्ही आपल्याला माहिती करू. तर तुर्तास तरी रायगड जिल्ह्यामध्ये 440 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची भर पडलेली आहे. तर 29 जणांचा मागच्या 24 तासात मृत्यू झालेला आहे. तर एकंदरीत कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्यानंतर आपल्याला हा आनंद होतो, पण त्यावरती आता एक सावधानतेचा इशारा देण्यात आलेला आहे. कारण कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांमध्ये पल्मनरी फायब्रोसिस ह्या रोगाचा प्रभाव अधिक जाणवू लागलेला आहे. कारण कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना पुन्हा श्वासनाचा त्रास झाल्याचं समोर आलंय. मुंबईतील वरळीच्या NSCI या डोममध्ये या डोमच्या कोरोना केंद्रात त्या दोघांना दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावरती सध्या उपचार सुरू असून प्रकृती ठीक आहे. ते गेल्या 10 ते 12 दिवसापासून पुन्हा ऑक्सिजनवर आहेत. त्यामुळे कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची पल्मनरी फायब्रोसिस या आजाराचा धोका जास्त प्रमाणात असू शकतो अशी भीती तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केलेली आहे. म्हणजे कोरोनातून बरे झाल्यानंतर देखील पुन्हा एकदा त्या रुग्णांना पल्मनरी फायब्रोसिस हा आजाराचा धोका होऊ शकतो अशा पद्धतीची माहिती तज्ज्ञ डॉक्टरांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. तर मास्क नेमका कोणता वापरायचा, कशा पद्धतीचा वापरायचा याबद्दल प्रचंड प्रमाणात संभ्रम निर्माण झाले आहेत. कारण सुरुवातीला असं सांगण्यात आलं होतं की सुरुवातीला केवळ डॉक्टरांनाच मास्कची गरज आहे, त्यानंतर असं म्हणण्यात आलं की रुग्णांना डॉक्टरांनाच मास्कची गरज आहे, तर त्यानंतर असंही सांगण्यात आलं की सर्वांनी मास्क वापरणं हे बंधनकारक आहे. त्यानंतर काही कालानंतर असं सांगण्यात आलं की N90 मास्क हे ज्या ठिकाणी होल आहेत किंवा होलवाले मास्क देखील त्याच्यातून देखील कोरोनाचा प्रादुर्भाव जाणू शकतो. अशा पद्धतीनं नागरिकांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण झाला की नेमका आता कुठल्या पद्धतीचे मास्क वापरायचे. तर ही मास्क वापरण्यासंदर्भात काही तज्ज्ञ डॉक्टरांनी सूचना केलेल्या आहेत आणि त्याबाबत त्यांनी माहिती दिलेली आहे. आणि याबाबतची माहिती डॉक्टरांनी महाराष्ट्र सूचना केंद्राने जाहीर केलेली आहे. आणि सामान्य व्यक्तींसाठी कपड्याच्या 2 पडद्याचा मास्क, 3 पडद्याचा मास्क वापरण्यासाठी चिकित्सा कर्मचाऱ्यांसाठी 3 पडद्याचा मास्क, मग तो बाजारात घ्या किंवा घरी बनवला तरी चालेल. तर N95 मास्क हा केवळ डॉक्टर आणि नर्स यांच्यासाठीच वापरला जाईल. तर सध्या मास्क हेच लस आहे. कारण लस जरी आली आणि ती जरी आपण टोचून घेतली तर ती आपल्याला 60% सुरक्षा देते, पण मास्क हा आपला नेहमी 24 तास संरक्षण करत राहील अशा पद्धतीची माहिती ही तज्ज्ञ डॉक्टरांनी दिलेली आहे. तर एकंदरीत
जो 2 लेअरचा मास्क आहे किंवा डबल पडद्याचा मास्क आहे तो सर्वसामान्य नागरिकांना वापरायला हरकत नाही. तर 3 जो लेअरचा मास्क असेल किंवा 3 पडद्याचा जो मास्क आहे तो मास्क जे ज्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये जे काम करत असतील कर्मचारी असतील यांच्यासाठी आहे. तर N95 मास्क हा केवळ नर्सेस आणि डॉक्टर यांनाच वापरण्यासाठी सांगितलेला आहे, कारण डॉक्टर आणि नर्सेस यांचा प्रत्यक्ष कोरोनाबाधित रुग्णांशी संपर्क येतो. रुग्णांच्या सेवेसाठी किंवा त्यांना तपासणीसाठी हा त्यांचा संपर्क येत असल्यामुळे त्यांना N95 मास्क वापरण्यासाठी आवश्यकता आहे अशी माहिती ही तज्ज्ञ डॉक्टरांनी दिलेली आहे. तर जिम तात्काळ सुरू करा अशा पद्धतीचं पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेलं आहे. कारण मनसेचे राज ठाकरे यांनी देखील जिम सुरू करण्याबाबत आक्रमक पवित्रा घेतलेला आहे आणि त्यानंतर आता महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते यांनी देखील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जिम सुरू करण्याबाबत त्यांनी पत्र लिहिलेलं आहे आणि त्या पत्रामध्ये त्यांना असं म्हटलेलं आहे की राज्यातील जिम तात्काळ सुरू करण्यात यावे अशी मागणी त्यांनी केलेली आहे आणि त्यांना पत्र लिहिलेलं आहे. आज राज्यात दारूचे दुकानं उघडली असताना मात्र जिम बंद ठेवल्या जातात, हे अतिशय दुर्दैवी आहे. राज्याचं अर्थकारण टिकलं पाहिजे हा जर आपला विचार असेल, राज्याचं अर्थकारण टिकलं पाहिजे हा आपला विचार असेल कदाचित दारूचे दुकानं सुरू करण्यापाठीमागं अशा पद्धतीचा त्यांचा रोख होता. परंतु राज्यातील नागरिकांचं आरोग्य सुद्धा टिकलं पाहिजे याकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाहीत आणि याकरिता जिम सुरू करण्यात याव्या अशा पद्धतीची मागणी महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे कळवलेलं आहे. तर दरम्यान दिल्लीमध्ये जिम सुरू करण्यास परवानगी दिल्यानंतर एका तरुणाने 1 महिन्याचा वचपा एकाच दिवशी काढल्यानं त्याचा परिणाम असा झाला की त्या तरुणाला ICU मध्ये ऍडमिट करण्यात आलेला आहे. ICU मध्ये ऍडमिट केल्यामुळे करण्यात आलेला आहे आणि त्यानं तो जो 1 महिन्याचा वचपा एकाच दिवसात काढल्याचा परिणाम असा झाला की त्याला 3 दिवस लघवी करता आली नाही, त्याला उभा राहता आलं नाही. त्यामुळे त्याला थेट ICU मध्ये भरती करण्यात आलेलं आहे. शिवाय डॉक्टरांनी त्याला थेट डायलायसिस करायला सांगितलेलं आहे. त्यामुळे आपणही जिम उघडल्यानंतर जर व्यायाम करण्याकरिता जाणार असाल तर अशा प्रकारचा वचपा काढू नये, हळूहळू त्यामध्ये प्रगती करत जावं. जर आपण एकाच दिवशी जर सर्व कसर भरून काढण्याचा प्रयत्न केला तर अशा पद्धतीचे दुष्परिणाम ते आपल्यावर देखील होऊ शकतात. तर व्यायाम करताना जिम उघडल्यानंतर जर आपण व्यायाम करायला जाणार असेल तर खबरदारी घ्या आणि एकाच दिवशी अशा पद्धतीचे कृत्य करू नका. तर महाराष्ट्रात आणि आता मुंबईनंतर पुण्यामध्ये जो कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढत आहे, हा प्रादुर्भाव लक्षात घेता पुण्यामधील 7 हॉस्पिटल मध्ये आता केवळ पूर्ण वेळ केवळ कोरोना रुग्णांवरती उपचार होणार आहे आणि पुण्यात हा निर्णय घेण्यात आलेला आहे. अशा पद्धतीची माहिती ही पुण्यातील जे 7 हॉस्पिटल आहेत त्या हॉस्पिटलमध्ये फक्त कोरोनाबाधित रुग्णांचा उपचार करण्यात येणार आहे आणि या रुग्णालयाला नोटीस देखील पाठवण्यात आलेला आहे आणि 25 ऑगस्ट पासून या रुग्णालयात फक्त कोरोना पेशंटवरती उपचार होतील अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी ही माहिती दिलेली आहे. 7 हॉस्पिटल जे पुण्यातील ज्या 7 हॉस्पिटलमध्ये जे पूर्ण वेळ कोरोनाबाधित रुग्णांवरतीच उपचार होणार आहेत त्या 7 हॉस्पिटलची नावे अशा पद्धतीची आहेत की पुणा हॉस्पिटल, कोथरूड येथील देवयानी हॉस्पिटल, इनलॉक्स बुधराणी हॉस्पिटल, पुणे स्टेशन आणि वासनवाडीतील रुबी हॉल क्लिनिक, KEM हॉस्पिटल आणि जहांगीर हॉस्पिटल अशा पद्धतीची हे 7 हॉस्पिटल पुण्यातील आहेत ज्या ठिकाणी 25 ऑगस्ट पासून केवळ पूर्ण वेळ कोरोनाबाधित रुग्णांवरती उपचार केले जातील आणि हे 7 हॉस्पिटल केवळ कोविड हॉस्पिटल म्हणून घोषित करण्यात येतील अशा पद्धतीची माहिती आयुक्त सौरभ राव यांनी दिलेली आहे. तर दरम्यान जो विद्यापीठांचा आणि महाराष्ट्र शासनाचा जो परीक्षेचा वाद आहे तो आता न्यायालयात गेलेला आहे आणि न्यायालयानं असं सांगितलेलं आहे की UGC ही स्वतंत्र संस्था आहे. विद्यापीठांमध्ये परीक्षा घेण्याची जबाबदारी ही UGCची असून कोणत्याही राज्य सरकारांना त्यांच्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. विद्यार्थ्यांचा भविष्याचा विचार करता सप्टेंबरपर्यंत परीक्षा घेण्यास हक्क असल्याचे UGCने पुन्हा एकदा आपल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. तर विद्यापीठामधील अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याच्या याचिकांना उत्तर म्हणून UGCने सर्वोच्च न्यायालयात आज SC या ठिकाणी प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकार आणि महाराष्ट्र सरकारच्या आपापल्या राज्यातील विद्यापीठामधील अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यास विरोध दर्शवला होता. तर ह्या पार्श्वभूमीवर आता न्यायालयानं असं स्पष्ट सांगितलेलं आहे की राज्य सरकारना हा अधिकार नाही, कारण UGC हा स्वतंत्र संस्था आहे आणि त्या संस्थेला त्यांचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे. परंतु दिल्ली सरकार आणि महाराष्ट्र सरकारनं हा जो विरोध केला होता त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग वाढत चालला होता आणि त्या अशा अवस्थेत विद्यार्थ्यांचं आरोग्य धोक्यात टाकून परीक्षा घेणं शक्य नाही. या कारणास्तव या दोन राज्यांनी या परीक्षांना विरोध दर्शवला होता आणि याच्या विरोधात UGC न्यायालयात गेल्यानंतर त्यांनी त्यांचं प्रतिज्ञापत्र दाखल केलेलं आहे आणि आता ह्या परीक्षा घेतल्या जातील, पण केव्हा घेतल्या जातील याच्यावरती आता आणखी कसल्याही प्रकारची माहिती मिळालेली नाहीये. तर दरम्यान देशात मागच्या 24 तासात 1007 कोरोनाबाधित रुग्णांचे दुर्दैवी मृत्यू झालेले आहेत आणि आतापर्यंत 64,553 हे नवीन कोरोनाबाधित रुग्ण भारतामध्ये नव्यानं आढळलेले आहेत. तर आतापर्यंत एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही भारताची 24,61,191 वरती पोहोचलेली आहे. म्हणजे जवळपास 25 लाखाच्या आसपास आपला भारताचा कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा हा आता पोहोचलेला आहे आणि आतापर्यंत 48,040 जणांच्या कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यूची नोंद भारतामध्ये झालेली आहे. तर देशात आतापर्यंत 17,51,556 कोरोनाबाधित रुग्णांनी या कोरोनावरती मात करून रुग्णालयातून डिस्चार्ज घेऊन बरे झालेले आहेत आणि भारताच्या दृष्टीनं हा सगळ्यात चांगला रिकव्हरी रेट आहे, कारण भारताचा रिकव्हरी रेट हा आता जवळ 70%च्याही पुढे जाण्याच्या मार्गावरती आहे. कारण 24,61,191 पैकी 17,51,556 रुग्णांनी कोरोनावरती मात करून रुग्णालयातून डिस्चार्ज घेऊन ते आपापल्या घरी गेलेले आहेत. तर सध्या भारतामध्ये ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ही 6,61,595 एवढी आहे. म्हणजे सध्या भारतामधील विविध रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या ही 6,61,595 एवढी आहे. भारताचा रिकव्हरी रेट हा चांगला आहे. भारताचा मृत्यूचा जो दर कमी करण्याचा जो आहे ते देखील रेट चांगला आहे. भारताचा सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण वाढण्याचा वेग देखील जगातला नंबर 1 चा आहे. म्हणजे अशा विविध पातळ्यांवरती भारत सध्या आघाडीवर आहे. भारताचा रिकव्हरी रेट जरी चांगला असला तरी भारतात वाढता कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा हा सर्वाधिक चिंतेचा विषय आहे. त्याचबरोबर भारतात कोरोनामुळे होणारे मृत्यूचं प्रमाण देखील आणखीन खाली आणावं लागणार आहे, कारण हा देखील मृत्यूचं प्रमाण देखील भारतामध्ये चिंतेचा विषय होत चाललेला आहे. तर आपण पाहूया की सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण नेमकं कोणकोणत्या राज्यामध्ये आहे. अर्थातच प्रथम क्रमांकाला महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्रानंतर जातो नंबर तो तामिळनाडू, त्यानंतर आंध्र प्रदेश, कर्नाटक, दिल्ली, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, तेलंगणा, गुजरात, आसाम अशा ह्या राज्यांचा समावेश सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांचा आहे. कारण देशातील कोरोनाबाधित रुग्णांची 80% ही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ह्या 10 राज्यांमध्ये आहे आणि ह्या 10 राज्यांनी जर कोरोनावरती नियंत्रण लवकर मिळवलं तर देश हा कोरोनावरती विजय मिळवल अशा पद्धतीची मत देखील भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे काल परवा जी आढावा बैठक झाली होती कोरोनावरती या 10 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत, त्या बैठकीमध्ये अशा पद्धतीचं मत देखील व्यक्त केलेले आहे. तर दरम्यान भारताचे माजी पंतप्रधान प्रणव मुखर्जी, माफ करा टेक्निकल अडचण आलेली आहे. तर भारताचे माजी पंतप्रधान प्रणव मुखर्जी यांची हे आता कोमामध्ये गेलेले आहेत आणि त्यांचा उपचार आर्मी रुग्णालयात सुरू आहे आणि आर्मी रुग्णालयाने ही माहिती दिलेली आहे की प्रणव मुखर्जी यांच्या प्रकृतीत अद्याप कसली सुधारणा झालेली नसून त्यांना व्हेंटिलेटरवरतीच ठेवण्यात आलेलं आहे. 10 ऑगस्ट पासून प्रणव मुखर्जी यांची प्रकृती बिघडली आहे. 9 ऑगस्ट रोजी त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. 10 ऑगस्ट रोजी त्यांच्या मेंदूत आलेल्या गाठीवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र तेव्हापासून त्यांच्या प्रकृतीत काहीही सुधारणा झालेली नाही आणि आता ते कोमात गेले आहे अशा पद्धतीची माहिती आर्मी रुग्णालयाने स्पष्ट केलेली आहे. तर अयोध्येतील जो भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला त्या भूमिपूजनाच्या राम जन्मभूमीच्या ट्रस्टचे प्रमुख महंत नित्य गोपाल दास यांना कोरोनाची लागण झाली आहे आणि विशेष म्हणजे महंत नित्य गोपाल दास
गेल्या आठवड्यात अयोध्येत पार पडलेल्या राम मंदिर भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला पंतप्रधानांच्या सोबत मंचावरती उपस्थित होते. अयोध्येमधील राम मंदिर भूमिपूजनाचा कार्यक्रम 5 ऑगस्ट 2020 रोजी कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठराविक लोकांनाच निमंत्रण देण्यात आलेली होती. उपस्थितांमध्ये फक्त 5 लोकच मंचावरती उपस्थित राहण्यास परवानगी दिली होती. यामध्ये महंत नित्य गोपालदास यांचाही समावेश होता. यावेळी पंतप्रधानांसोबत मंचावर पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित होते. विशेष म्हणजे नरेंद्र मोदी यावेळी अनेकदा महंत नित्य गोपालदास यांच्या जवळ गेले होते. महंत नित्य गोपालदास आणि नरेंद्र मोदी यांच्या सहित मंचावरती उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, सरसंघचालक मोहन भागवत आणि राज्यपाल आनंदीबेन पटेल देखील उपस्थित होत्या. तर कोरोनाचा जो प्रादुर्भाव, जो कोरोना काळ सुरू झाला आणि कोरोना काळ सुरू झाल्यानंतर संपूर्ण देश हा लॉकडाऊन झाला आणि प्रत्येकाला आपापल्या घरी बसावं लागलं. तर काही जणांनी वर्क ॲट होम सुरू करण्यात आलं. त्यानंतर शाळाच्या सुट्ट्याचा कालावधी निघून गेला आणि त्यानंतर शाळा सुरू झाल्या. शाळा सुरू झाल्यानंतर कोरोनाचा भारतामध्ये वाढता प्रादुर्भाव पाहता शाळा सुरू होण्यास परवानगी देण्यात आलेली नाहीये. तर त्यांना देखील आता घर बसल्या ऑनलाईन शिक्षणाच्या काही ठिकाणी पद्धती सुरू झाल्या आहेत आणि ऑनलाईन शिक्षण त्यामुळे काय झालेलं आहे की नागरिकांनी सतत एक तर टीव्ही पुढे, लॅपटॉप पुढे किंवा मोबाईल हातात असल्यामुळे त्याचे दुष्परिणाम देखील आता जाणवत आहेत आणि विशेष करून आता ही लहान मुलांमध्ये याच्या मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम जाणवायला लागलेले आहेत. कारण कोरोना संकटाच्या काळात दैनंदिन जीवनात बरेचसे जीवन बदललेले आहे. एकीकडे मोठ्या माणसांचे वर्क फॉर होम सुरू झालेले आहे, तर लहान मुलांनाही ऑनलाईन शिक्षक पद्धती अंगवळणी पडत आहे. 20% ही वाढ झालेली आहे. कारण ऑनलाईन क्लासेस, स्मार्टफोनवर गेम खेळणे, टीव्ही पाहणे अशा विविध कारणांमुळे लहानग्या मुलांच्या नेत्रविकारांच्या आजारांमध्ये या कोरोनाच्या काळात 20% वाढ झालेली आहे. आणि लॉकडाऊनच्या कालावधीत इलेक्ट्रॉनिक्स गॅजेटच्या सतत वापरामुळे लहान मुलांमध्ये डोळ्यांच्या अनेक समस्या वाढल्या आहेत. यामध्ये डोळ्यांचा कोरडेपणा, खाज सुटणे, डोळ्यांच्या कडा लाल होणे, डोळ्यामधून कृत्रिम अश्रू येणे अशा समस्या निर्माण होऊ लागलेल्या आहेत. तर लॉकडाऊन दरम्यान दररोज 10 लहान मुलांवरती नेत्रतज्ञांकडून उपचार केले जात आहेत. 10 पैकी 2 मुलांना चष्मा लागत आहे असे निरीक्षण तज्ज्ञांनी नोंदवले आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत सुरू असलेल्या डिजिटल अभ्यासक्रम आणि तासनतास टीव्ही, स्मार्टफोन, इतर इलेक्ट्रॉनिक गॅजेटचा वापर या कारणामुळे लहान मुलांना डोळ्यांचे विकार उद्भवू लागले आहेत अशा पद्धतीची माहिती ह्या तज्ज्ञ डॉक्टरांनी दिलेली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त मुलांनी टीव्ही पाहणं आणि आपण देखील जास्तीत जास्त या इलेक्ट्रॉनिक गॅजेटपासून जेवढं दूर राहता येईल याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण जेणेकरून आपण आरोग्य सुधारण्याकरता किंवा आरोग्याचा धोका निर्माण होऊ नये म्हणून बाहेर पडत असू, पण घर बसल्या जर आपण आपल्या आरोग्याच्या धोक्याला आणखीनही निमंत्रण देणार असू तर ही देखील आपल्या आरोग्यासाठी हानिकारक गोष्ट आहे. त्याकरता या साधनांचा आवश्यक तेवढाच वापर करा आणि इतरत्र वेळी ती साधनं बंद करून ठेवा, जेणेकरून त्याचा प्रादुर्भाव आपल्या आरोग्यावर होणार नाही आणि विशेषतः लहान मुलांवरती देखील यांचा प्रादुर्भाव होणार नाही. आपण पाहिलं की महाराष्ट्रामध्ये असेल किंवा देशामध्ये असेल, जे कोरोना योद्धे आहेत, जे प्रत्यक्ष युद्ध पातळीवरती गेली 4 महिन्यापासून 24 तास काम करत आहेत, या आरोग्य सेवकांच्या आरोग्यावरती देखील याचा मोठा परिणाम झालेला आहे. पोलिसांपाठोपाठ आता महापालिकेच्या 117 कोरोना कर्मचाऱ्यांना देखील कोरोनामुळे आपला जीव गमावावा लागलेला आहे. मुंबई कोरोनामुक्त करण्यासाठी गेले 3 महिने अहोरात्र झटणाऱ्या पालिकेच्या तब्बल 117 कर्मचाऱ्यांचा या कोरोना युद्धामध्ये मृत्यू झालेला आहे. ते या कोरोना युद्धात शहीद झालेले आहेत. तर सुमारे 2384 कर्मचारी कोरोनाबाधित झाले होते. यापैकी 1200 कर्मचारी आता बरे होऊन पुनश्च एकदा आपल्या कर्तव्यावरती ते रुजू झालेले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेचे 50,000हून अधिक कर्मचारी गेली 4 महिने काम करत आहेत. बाधित क्षेत्राचे सफाई, निर्जंतुकीकरण, औषधांचे व धान्यांचे वाटप आदी काम पालिका कर्मचारी करत आहेत. या कार्यात पालिकाचे बहुसंख्य कर्मचारी बाधित झाले आहेत आणि
कोरोनाच्या लढ्यात मृत्युमुखी पडलेले आहेत. गेली अनेक 4 महिन्यापासून हे महापालिका कर्मचारी असतील किंवा हे कोरोनाच्या कालावधीमध्ये जे कर्मचारी आणि अधिकारी ज्या पद्धतीने काम करत आहेत, मग ते निर्जंतुकीकरणाचा असो, धान्य वाटपाचा असो, औषध वाटपांचा असो, हे मोठ्या पातळीवरती काम सुरू करत आहेत. त्याचा परिणाम असा झाला आहे की मुंबईचा कोरोनाबाधितांचा आकडा हा आटोक्यात येताना पाहायला मिळतोय. मुंबईमधून कोरोनाबाधितांचा आकडा आता आपल्याला कमी कमी होताना पाहायला मिळत आहे आणि त्याच्यावरती नियंत्रण मिळवताना पाहायला मिळत आहे. परंतु हे नियंत्रण मिळवत असताना अनेक कर्मचाऱ्यांना, अनेक अधिकाऱ्यांना, अनेक पोलीस बांधवांना, अनेक सफाई कामगारांना आपलं आरोग्य धोक्यात टाकावं लागलेलं आहे आणि काही वेळप्रसंगी त्यांना या कोरोना युद्धात शहीद देखील व्हावं लागलेलं आहे. याकरिता नागरिकांनी आपलं आरोग्य राखण्यासाठी प्रशासनात मदत केली पाहिजे. तर याच दरम्यान पुढची बातमी आहे की अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे की आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर विद्यापीठामध्ये पदवी तत्सम उच्च शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना 2020-2021 या शैक्षणिक वर्षात परदेशात शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी 28 ऑगस्ट पर्यंत ऑनलाईन ईमेलद्वारे अर्ज करता येईल, अशी माहिती सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेली आहे. जे विद्यार्थी परदेशात शिक्षणाकरिता गेलेले आहेत किंवा जायचं आहे, अशा विद्यार्थ्यांना जी शिष्यवृत्ती स्कॉलरशिप मिळणार असते, ती स्कॉलरशिपचे अर्ज करण्याकरिता 28 ऑगस्ट पर्यंत आपण ऑनलाईन ईमेलद्वारे अर्ज करू शकता, अशा पद्धतीची माहिती हे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी या विद्यार्थ्यांकरता दिलेली आहे. तर आपण ऐकलं असेल की मोठा भाऊ हा SP झालेला आहे किंवा लहान भाऊ कलेक्टर झालेला आहे किंवा एकाच परिवारातील अनेक मुलं हे वेगवेगळ्या उच्च पदावरती अधिकारी म्हणून कार्यरत करत आहेत आणि ते आपल्या कुटुंबाचा नावलौकिक करत आहेत. पण एकाच देशामध्ये कुटुंबातील 8 व्यक्ती हे विविध पदावरती असतील तर त्यावेळेस त्या देशाची काय अवस्था होऊ शकते. तर एकंदरीत अशाच पद्धतीची घटना घडलेली आहे, ती म्हणजे श्रीलंकेमध्ये मोठा भाऊ पंतप्रधान तर धाकटा भाऊ राष्ट्रपती झालेला आहे आणि याच कुटुंबातील एकूण 8 जणांना मंत्रिपद मिळालेली आहेत. श्रीलंकेच्या नवनिर्वाचित मंत्रिमंडळामध्ये श्रीलंकेतील एकाच कुटुंबातील 8 जणांना मंत्रिपद मिळालेले आहेत. मोठा भाऊ पंतप्रधान, धाकटा भाऊ राष्ट्रपती, मोठ्या भावाचा मुलगा हा क्रीडा मंत्री, लहान भावाचा मुलगा हा देशांतर्गत संरक्षण मंत्री आहे. तर उद्या हे कुटुंब जेवणाला जर बसले तर कॅबिनेटमध्ये झालेल्या मीटिंग मधील जर काही मुद्दे जर पटले नाही तर त्याचा राग हा जेवणाच्या टेबलवरती निघेल की काय, अशा पद्धतीची एक शंका वर्तवली जात आहे. आणि एकाच कुटुंबातील हे 8 मंत्री आहेत. हे कसं शक्य झालेलं आहे, त्याचं कारण आहे बहुमत. श्रीलंकेत एकूण 125 जागा आहेत, त्यापैकी राजपक्षेच्या कुटुंबांना तब्बल 145 जागा यांनी जिंकलेल्या आहेत आणि त्यामुळे हे एकाच कुटुंबातील 8 जणांना मंत्री बनवणं शक्य झालं आहे. यापैकी महिंद्रा राजपक्षे पंतप्रधान आहेत आणि त्यांच्याकडे वित्त आणि शहर विकास आणि बौद्ध धर्माशी संबंधित विभागाचं खातं आहे. तर गोटाबाया राजपक्षे हे श्रीलंकेचे राष्ट्रपती आहेत आणि त्यांनी देखील संरक्षण खातंही आपल्याकडे ठेवलेलं आहे. तर नमन राजपक्षे युवक कल्याण मंत्री आहेत आणि क्रीडा मंत्रालय त्यांच्याकडे आहे. तर चमल राजपक्षे हे देशांतर्गत सुरक्षा खातं त्यांच्याकडे आहे. तर शिरेंद्र राजपक्षे हे एक राज्यमंत्रीपद त्यांना मिळालेलं आहे आणि हे देखील याच कुटुंबातले आहेत. तर एकाच कुटुंबातले हे 8 मंत्री मिळाल्यानं हे प्रायव्हेट लिमिटेड सरकार तर झालेलं नाही ना, अशा पद्धतीच्या भावना, अशा पद्धतीचे मत आता तज्ज्ञांकडून व्यक्त केलं जात आहे. तर रशियानं आपल्या लशीची नोंदणी केल्यानंतर भारतातील बायोटेक कोरोनाशी लशीचा पहिला टप्पा हा पूर्ण केलेला आहे. भारतातील बायोटेकद्वारे तयार केलेल्या लशीच्या तपासणीचा पहिला टप्पा हा पूर्ण झालेला आहे. दिल्लीतील AIIMS वगळता भारत बायोटेकनं लशीच्या इतर 11 केंद्रांनी ही प्रक्रिया जवळजवळ पूर्ण केलेली आहे. या लशीच्या दुसऱ्या टप्प्यातील तपासणीची तयारी केली जात आहे. इंडिया टुडेच्या अहवालानुसार मानवी चाचणीचा दुसरा टप्पा कदाचित सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होईल. तसेच फेज 1 चा ट्रायल बाबतचा निकाल हा आता
लवकरच येईल अशा पद्धतीची भारतात देखील लशीबद्दलच्या ह्या सकारात्मक बातम्या येऊ लागलेल्या आहेत. तर आज आहे 14 ऑगस्ट आणि उद्या आहे 15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिन. आणि या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाला संबोधित करणार आहेत. तर नेमकं आता या कोरोनाच्या कालावधीमध्ये असं होईल की प्रथमतः सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून, तोंडावरती मास्क घालून प्रथमच स्वातंत्र्यानंतर अशा पद्धतीचा स्वातंत्र्य दिन साजरा केला जाणार आहे. आणि या दरम्यान देशाचे पंतप्रधान देशाला संबोधित करताना नेमक्या कोणकोणत्या घोषणा करतात, कोणत्या मोठ्या घोषणा करतात, कसल्या पद्धतीचे निर्णय घेतात, याकडे आता सर्व देशांचे लक्ष लागलेले आहेत. कारण देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून फार मोठ्या अपेक्षा आहेत आणि त्यापैकी आता कोणकोणत्या अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी पूर्ण करतील आणि घोषणा करतील. कारण असं मत आहे की मोठ्या प्रमाणात हेल्थच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात घोषणा होऊ शकतात असं काही तज्ज्ञांचं मत आहे. कारण कोरोनाचा प्रादुर्भाव पाहिला, कोरोनाचा काळ सुरू झाल्यानंतर जे काही देशाच्या आरोग्य विभागामध्ये जे काही उणिवा आपल्याला जाणवलेल्या आहेत आणि ज्या प्रचंड मोठ्या प्रमाणातल्या उणिवा ह्या दरम्यान भरून काढल्या जाऊ शकतात आणि हेल्थ संदर्भात मोठे निर्णय देखील उद्या जाहीर होऊ शकतात अशा पद्धतीचं मत तज्ज्ञांचं आहे. तर पाहूयात की उद्याच्याला नेमकं पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त देशाला संबोधन करताना कोणकोणत्या घोषणा करतात. त्या सर्व अपडेट्सचं आम्ही पुन्हा एकदा आपल्या भेटेला येऊ. तोपर्यंत पाहत राहा A to Z रिपोर्ट, आपली बातमी, आपला आवाज. धन्यवाद.